ला बॅटर सूरज केने अँड अल्पेश अक्षय भोईर हे दोन बॅटर आपल्याला दिसतात. मॅचला सुरुवात. दोन्ही अंपायर सज्ज आहेत. पुन्हा पठाण सर अँड महेंद्र भोर हे दोन अंपायर आपल्याला दिसतात. अतिशय जबरदस्त देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6चं 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वामध्ये आज आपण बघितलं तर दोन हाय व्होल्टेज मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्या ठिकाणी 80चं टार्गेट सुद्धा चेंज झालं होतं. पहिल्याच बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चुकतो फलंदाज आणि पहिलाच बॉल डॉट जातोय. यस, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये, मात्र डॉट बॉल. पुन्हा यावेळेस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी दिसतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल टाकला होता. साऊंड जरूर आला होता, मात्र बॅट जी होती ग्राउंड झाली होती, त्यामुळे हा साऊंड आला होता. इट्स अ वाईड यॉर्कर. वाईड यॉर्कर चेंडूला खेळणं तितकंसं सोपं नसतं. आराफ शेख काय जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस लाईन जास्त बाहेर गेली. मुन्ना पठाण सर यांचा हा इशारा वाईटचा, मात्र पंचांना चॅलेंज केलेली आहे. रिव्ह्यूची मागणी केली जाते ती फिल्डिंग युनिट टीम कडून. यस, फिल्डिंग साईड कडनं DRS ची मागणी केली जाते. रिव्ह्यू घेतला जातोय फ्रॉम फिल्डिंग साईड. फेअर डिलिव्हरी. कॉन्फिडन्स होता आराफ शेख याला की हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे. लगेच रिव्ह्यूची मागणी केली आणि रिव्ह्यू सक्सेसफुल होताना दिसतोय. आउटसाइड एज आहे. मोठा किनारा लागला विकेट किपर साठी. सोपा कॅच. स्वॉप डिसमिसल बाद होतोय. फलंदाज सूरज केने भरपूर दबाव मध्ये होता आणि विकेट टाकून जातोय. पहिला गडी बाद होतोय मॅगी 11 टीमचा. यस, खूपच संघर्ष करताना बघितला आपण. सरते शेवटी मात्र एक सोपा झेल देऊन बाद होतोय तो सूरज केने. आणि इट्स अ बिग ब्लो, मोठा धक्का बघायला मिळतोय, खास करून शून्यावर पहिला गडी बाद झालेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज आराफ शेख. पहिल्या 4 बॉल मध्ये एकही धाव न देता एक महत्वपूर्ण विकेट सूरज केने याची घेतलेली आहे. नवीन बॅटर येतोय बॅटिंग साठी विश्वजित ठाकूर. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे विश्वजित ठाकूर. चांगली बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 जबरदस्त फटके, मात्र बॉलिंग थोडीशी खराब झाली, त्यानंतर पराजित झाली होती मॅगी 11 टीम. ह्या मॅच मध्ये काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, ज्याला टेनिस क्रिकेटचा हार्दिक पंड्या असं म्हटलं जाते, विश्वजित ठाकूर सध्या येतोय क्रीजवर. अगदी बरोबर. 2 मॅच मध्ये मॅगी 11 संघाला पराभव स्वीकारावा लागलेला आहे, त्यामुळे तिसऱ्या मॅच मध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मात्र एक वेगवान पार्टनरशिप आणि कोणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असणाऱ्या मॅगी 11 संघाला पहिला मोहरा तर लवकर पास झालेला आहे. आराफ शेख खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन. आता मात्र संघर्ष आपण द्वंद्व बघायला मिळेल ऑल इंडिया आयकॉन आणि ऑल इंडिया बॅटर आणि बॉलरचं. दोन्ही सुद्धा आयकॉन खेळाडू आहेत. पुढील बॉल चांगला ड्राईव्ह आहे. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेळून काढला जातो कवचच्या दिशेने. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल आहे. थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि या 2 रनने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज विश्वजित ठाकूर. आणि टीमचं सुद्धा खातं ओपन झालेले 5व्या बॉलवर आणि 1 विकेट गमावल्यानंतर. बरेच उशिरानंतर खातं ओपन होतंय, कारण 5वा बॉल लागलेला आहे. कारण त्याचं असं कारण की अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. अचूक टप्प्यावरली गोलंदाजी आपण पाहतोय. अंतिम बॉल घेऊन जाईल आराफ शेख. फुल टॉस बॉल स्विच हिट केलाय.
थर्ड मॅचच्या दिशेने बॉल फरार होईल. वन बाउन्स 4 रनसाठी चौकार. आणि DRS ची मागणी सुद्धा केलेली आहे बीमरसाठी. बीमरसाठी हाईट नो बॉलसाठी DRS ची मागणी केलेली आहे, कारण स्विचिटचा फटका खेळला होता. फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चेक केलं जाते. आमचे तिसरे पंच आहेत हेमंत शेट्टी. फुलटॉस बॉल चेक केलं जाईल कमरेपेक्षा उंच होता की नाही, ज्यावेळेस बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं होतं. बॉल मात्र गेला होता थर्ड मॅनच्या दिशेने. वन बाउन्स 4 रनसाठी. फटका तर चांगला आलेला आहे, मात्र बीमर येतोय की नाही बघायचं आहे. नो बॉल. इट्स अ नो बॉल. 1 रन आणखीन वाढेल आणि पुढचा जो बॉल आहे तो फ्री हिट असेल. फ्रीटचा फायदा नक्कीच उचलेल विश्वजित ठाकूर. एक अटॅकिंग बॅटर म्हटला जातोय आणि भारतातील नामांकित ऑलराऊंडर सुद्धा म्हटलं जातोय विश्वजित ठाकूर याला. 7 धावा झाल्या आहेत आणि हा चेंडूवर असणार आहे फ्रीट. उघडा डोळे बघा नीट. कमेंट्री बॉक्स तो या अभी चेंडूवर हमारे असणार आहे बीच में, फ्रीट. इम्तियाज पापा साहब का आगमन हो चुका है. वेलकम इम्तियाज पापा साहब, आपका स्वागत है. अंतिम बॉल. फ्री हिटचा बॉल घेऊन जातोय. रनअप मध्ये थोडेसे मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल आराफ शेख. थोडंसं प्रेशर असेल कारण विश्वजित ठाकूर याला फ्री हिटचा बॉल टाकणं थोडंसं प्रेशर असते गोलंदाजावर. थैंक यू कमेंट्री बॉक्स. देखिए, किसी खिलाड़ी या किसी दर्शक का एक मोबाइल यहाँ पर छूटा है. जिस किसी का भी है वो हमारे VIP डाइस के पास आके अपना मोबाइल नंबर बताकर यहाँ से मोबाइल ले सकता है. फिल्डिंग जर आपण पाहिली विकेटच्या मागे व्ही शेप मध्ये 2 फिल्डर दिसतात. शॉट फाइंड, एक शॉट थर्ड मॅन, त्यानंतर एक गलीच्या दिशेने फिल्डर, एक बॅक ऑफ द पॉइंट आहे. सर्कल मध्ये आणखीन एक मिड ऑफ आणि मिड ऑन सुद्धा दिसतो आपल्याला. अंतिम बॉल. फुलटॉस बॉल. फटका तर चांगला आहे, मात्र काउकानेच्या दिशेने फिल्डर होता. चांगला कॅच जरूर, मात्र फील्डचा फायदा मिळतोय विश्वजित ठाकूर याला. एक सिंगल मिळते आणि 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर. 8 रन. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मॅगी 11 टीमचा स्कोर आहे 8 वर 1 विकेट. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात बघायला मिळाली, कारण अंडर 10 जेव्हा तुम्ही धावा देता आणि ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात. एक महत्त्वपूर्ण सफलता, कारण सूरज केनीला बाद करण्यात यश आलेलं आहे, तर आराफ शेखला. तर पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला हेमंत, तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे. भरपूर स्ट्रगल केला सूरज खेनी याने, भरपूर संघर्ष केला. पहिले 3 बॉल डॉट केला, त्यानंतर एक थोडासा खराब फटका, त्यानंतर बाद झाला. जसं आपण बघितलं की खेळण्यासाठी आला विश्वजित ठाकूर. 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि एकंदरीत स्कोर आहे 8. उर्वरित आणखीन षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल मॅगी 11 या टीमला. तर आपण पाहतात भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6 6वं पर्व. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवर व तसेच यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जे आमचे हे जोडले गेलेले हजारो प्रेक्षक आहेत, या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. अल्ताफ बाली सर, BCB ऑर्गनायझिंग कमिटी, त्याचबरोबर चेअरपर्सन मांगीलाल पालीवाल साहेब यांच्याकडनं हार्दिक स्वागत. दुसरं षटक. फटका खेळलेला आहे. फुलटॉस चेंडू होता आणि एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ताकदवर शॉट. प्लेसमेंट सुद्धा चांगली होती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स बॉलला पाठवून दिलाय सरळ 4 रनसाठी. हे बघितलं आपण फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाजाने. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 12. हा चेंडू मात्र सातत्यानं आपण पाहतोय हेमंत, आपण पाहतोय जवळपास 20 क्रिकेटला 2003 मध्ये सुरुवात झाली, त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन इतकं वाढलेलं आहे की सातत्यानं फलंदाज, मग टेनिस क्रिकेट असो किंवा रेग्युलर इंटरनॅशनल क्रिकेट असो, सातत्याने इम्प्रोव्हाइज फटके खेळण्याचा प्रयत्न बॅटर करीत असतात. अगोदर काही मोजकी खेळाडू होते जे रिव्हर्स शॉट खेळायचे. आता तर बघितलं तर भरपूर फलंदाज रिव्हर्स शॉट खेळतात. याला मात्र स्टेप आउट झाला. अतिशय सुंदर फटका ड्राईव्ह केलेला आहे, मात्र प्लेसमेंट इतकंसं चांगलं नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या होती 13. अगोदर थोडंसं वाईट होता हा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार केल्यानंतर त्या दिशेने ठेवला जातो फलंदाजाला. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज अक्षय भोईर. अक्षय भोईरने आज चांगली बॅटिंग केलेली आहे मॅगी 11 टीम साठी. विकी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल अक्षयसाठी. यामध्ये चांगला फटका खेळला पण मात्र प्लेसमेंट चांगला नाही. फटका चांगला खेळला जातोय. पहिल्यापूर्वीचा फटका सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हरला होता. हा फटका सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हरला सरळ जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच मिळेल आणि धावसंख्या होती 14. जरूर फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट चांगली नव्हती. सरळ शोधलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला. सिंगलच मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 14 रन्स. विकी स्विच हिटचा फटका. काय फटका खेळलेला आणि चेंडू सरळ निघून जातोय. तो म्हणजे डीप थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे चौकार. अप्रतिम शॉट. जबरदस्त फटका. प्रॉपर कनेक्शन आणि स्विच शॉट खेळण्यामध्ये अतिशय माहिर आहे हा फलंदाज विश्वजित ठाकूर. काय जबरदस्त प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. ती म्हणजे 18. काय फटका खेळला होता. अगदी थर्ड मॅन जवळून हा चेंडू अतिशय वेगात डीप थर्ड मॅनला निघून गेला होता. 18 धाव होत आहेत. 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झालेली आहे 18. 1 बाद 18. विकी यामध्ये शेवटच्या क्षणी खाली राहिला चेंडू. डायरेक्ट हिट जर झाला असतं हेमंत पाटील तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. अगदी बरोबर. थोडासा खाली राहिला होता अपेक्षापेक्षा हा बॉल. शॉर्टम पूल केला होता बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र चुकतोय. एक सिंगल मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक राहील विश्वजित याच्याकडे. 2 ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मॅगी 11 टीमचा स्कोर आहे 19 वर 1 विकेट. 1 बाद 19. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंगला प्रारंभ केला मॅगी 11 संघाने. आतापर्यंत मॅगी 11 संघ 2 सामन्याने पराभूत झालेला आहे आणि ह्या सामन्यासाठी त्यांनी विजय खूप आवश्यक आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 1 फलंदाज बाद. 1 बाद 19. मॅगी 11 वर्सेस SKN नवाब स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय. अच्छा नाईट मधली ही अंतिम मॅच आहे. पॉवर प्लेच्या दोन्ही सुद्धा ओव्हर समाप्त झालेले आहेत. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा यायला पाहिजे होते तेवढ्या आलेल्या नाहीत. मात्र जी धावसंख्या झालेली आहे ते एक चांगली धावसंख्या जरूर आपण म्हणू शकतोय. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा येतोय ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. कंटिन्यू बॉलिंग साठी येतोय ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आराफ शेख. हो पुढे होता थोडासा मात्र बॉलरने बघितला पण रीड केलं होतं बॅटरला. बॉल थोडासा पुढे ठेवला. वाईट यॉर्कर केला. आउटसाठी एज लागली. 1 धाव मिळते आणि धावसंख्या जाते 20 वर. स्टेप आउट झाला होता विश्वजित ठाकूर आणि खेळण्याचा प्रयत्न. त्यानुसार काही बऱ्याचशा वेळा असं होतं की सुरुवातीला पुढे येण्याचा प्रयत्न केला होता आणि गोलंदाज जो असतो तो थोडासा बॉडी लँग्वेजला पाहतो आणि त्या अनुसरून चेंडू हाताळतो. आराफ शेखने अतिशय चांगली गोलंदाजी अच्छा नाईट मध्ये केलेली आहे या ग्राउंडवर या BPL मध्ये. रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल आराफ शेख. स्ट्राईक एंडला अक्षय भोईर आहे. दोन्ही चांगली हार्ड हिटर बॅटर आहेत मॅगी 11 टीम कडून. आराफ शेख. खोलवट टप्प्याचा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. भाग पडलं होतं सरळ खेळण्यासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी. गती चांगली आहे. टप्पा चूक आहे गोलंदाजीमध्ये आराफ शेख याच्या. जास्त खोलवर टप्प्याचा चेंडू खरं तर डिफेन्सिव्ह करण्यामध्ये भाग पाडला आणि गोलंदाजीने खेळलेला फटका फॉलोथ्रूमध्ये अडवला होतो आणि एक डॉट बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटने आराफ शेख. चांगला फटका आहे. लॉंगनचा फिल्डर येतो फ्रेम मध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाही.
स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 21 रन 21 लॉस ऑफ 1 विकेट. मोठे फटके येताना दिसत नाही. आतापर्यंत 3 चौकार जरूर आलेले आहेत, मात्र षटकार आलेला नाहीये. आणि षटकार मारण्यासाठी अतिशय माहीर म्हटला जातोय विश्वजित ठाकूर याला. टेनिस क्रिकेटचा हार्दिक पंड्या. ओहो, जबरदस्त हेड आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फाईक अन्सारी प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अराब शेख थोडासा नाराज आहे अंदर, कारण भरपूर वेळ आपण बघितला हा चेंडू हायमध्ये पाहू शकता रिप्ले मध्ये. थोडासा नाराज आहे. ज्या अंदाजानं अपेक्षा होती की फाईक अन्सारी त्या ठिकाणी जाऊन हा झेल समाप्त करेल, पण मात्र तसं झालेलं नाही. झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावाही मिळत आहेत. कॅच अतिशय महत्वाचा होता. हा कॅच विश्वजित ठाकूर याचा होता. हा कॅच घेणं गरजेचं होतं. अगोदरच थोडासा जास्त पुढे उभा होता. पुढे आला आणि बॉल बॅक ड्राईव्ह. पुन्हा एकदा आपल्या फॉलमध्ये चांगली फिल्डिंग. कुठल्या प्रकारचा रन नाहीये. थोडासा नाराज जरूर झाला होता अराफ शेख, कारण त्याचं म्हणणं होतं की हा कॅच व्हायला पाहिजे होता. विश्वजित ठाकूरला बाद जर केलं तर आणखीन मनोबल आपलं वाढेल, कारण विश्वजित ठाकूर जोपर्यंत खेळपट्टीवर राहील तोपर्यंत खतऱ्याची घंटी वाजत राहील फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या वर. ऑन द विकेट. ओहो, इनसाइड आउट शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी होता, मात्र कॅच सुटला जातोय. थोडासा कठीण होता हा कॅच. 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. सेवन खरं तर अवघड असा झेल होता, परंतु अशा प्रकारचे झेल घेणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारचा झेल तुम्ही जर घेतला तर नक्कीच समोरच्या संघावर तुम्ही दडपण निर्माण करू शकता, मानसिक दबावाखाली त्या संघाला आणू शकता. 2 धावाही मिळतात. धावसंख्या झाली 27. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 1/27. 27 धावांची एक पार्टनरशिप बघायला मिळते, कारण आपण पाहतो सूरज केने हा 0वर बाद झाला होता. त्यानंतर एक 27 धावांची छोटीशी पार्टनरशिप आतापर्यंत पाहतोय. वेगवान पार्टनरशिप म्हणता येणार नाही, कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. त्यामध्ये जर बघितलं 27 धावांच्या पार्टनरशिप मध्ये फक्त 2 वर खेळतोय अक्षय भोईर आणि विश्वजित ठाकूर यांनी अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. 9च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. उर्वरित 3 षटक अद्यापही शिल्लक आहेत आणि या 3 षटकामध्ये सुद्धा आणखीन धावगती वाढवावी लागेल, कारण समोरची टीम जर आपण बघितली तर SKN नवाब स्पोर्ट या टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तर आणखीन चांगल्या धावा बनवाव्या लागतील मॅगी 11 टीमला. येस, डेफिनेटली 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली 27. 1/27 आपण जे मॅच पाहतोय मॅगी 11 वर्सेस SKN नवाब स्पोर्ट्स. टॉस हरल्यानंतर मॅगी 11 संघ बॅटिंग करताना दिसतोय आणि मॅगी 11 संघाची धावसंख्या 27. क्षेत्ररक्षण जर आपण 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आहेत. आपण पाहतोय एक फाईन लेगला आहे, शॉर्ट फाईन लेगला, थर्ड मॅनला आहे, गलीला आहे आणि एक पॉइंटला असेल. बाकी जर बघितलं आपण 5 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. हा चेंडू मात्र फुल्लारलेनचा चेंडू तशी वेगवान आणि खाली राहतोय आणि अपेक्षितपणे डॉट बॉल. विकी पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकतोय. मागच्या ओव्हरमध्ये विकीने धावा खर्च केल्या होत्या, 11 विकेट मिळाला नव्हता. या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केलेली आहे विकीने. विकी याला मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट पॉइंटला आहे आणि मात्र फलंदाजाला संधी मिळाली ती म्हणजे स्ट्राईक रोटेट करण्याची, फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची. अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना दिसते या मॅच मध्ये SKN नवाब स्पोर्ट टीम कडून. आतापर्यंत बघितलं अराफ शेख त्यानंतर विकी या दोन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्याने गोलंदाजी केलेली आहे. विकी भिनार गावच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल आणि त्या विश्वजित ठाकूर सज्ज आहे खेळण्यासाठी. स्विच इट. पंचांचा काय इशारा आहे बॉय? षटकार आहे चौकार आहे? 6 धावांसाठी षटकार. झेल घेण्याची खरं संधी होती. स्विचचा हा फटका
ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचं बॉल पहिलाच बन बनवलं होतं विश्वजित ठाकूरने. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र त्या आवाक्याच्या बाहेर मस्तकला दस्तक देऊन हा बॉल जातोय बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते 34. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. खूप चांगला फटका, अगदी सुरुवातीपासून ठरवलं होतं. चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली होती आणि स्विचचा फटका खेळला होता विश्वजित ठाकूरने. विकी यावर मात्र फुलटा चेंडू. पुन्हा एकदा खरं तर संधी होती झेल घेण्याची. पंचांचा काय इशारा आहे ते पाहूया. 4 या 6 तिसऱ्या पंचांची मदत घेणार आहेत पंच. वेदर इट इज बाउंड्री और सिक्सर. आणखीन एक नामी संधी आली होती विकेट घेण्याची, मात्र डीपच्या दिशेने फिल्डच्या हातामधून हा कॅच सुटतोय. बाबा शेख त्या ठिकाणी होता आणि हा बॉल त्याच्या हातातून निसटतोय आणि बाउंड्रीला टच होतो. मात्र टप्पा पडून गेला की डिरेक्ट गेलेला आहे, बघायचं आहे कुठे लँड झालेला आहे बॉल. टप्पा पडून गेलाय म्हणजेच हा चौकार. 4 धावा मिळतात. एका टॅपने हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, प्रयत्नही त्याने केला होता, पण तो अशा प्रकारचे झेल तुम्ही घेणं फार गरजेचं असतं. कारण महत्वाचा विश्वजित ठाकूर ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय, 1 मॅन आर्मी. अडतीस धावा झाल्या आहेत आणि 34 धावांवर खेळतोय विश्वजित ठाकूर. आतापर्यंत अर्धशतक बघायला मिळालेलं नाहीये. आजच्या BPL मध्ये सीझन बघितला आपण, शेवटची मॅच आहे, अर्धशतक बघायला मिळालं नाहीये. 34 धावांवर खेळतोय विश्वजित ठाकूर. अर्धशतक बघायला मिळेल का? कल्पेश बबलूच्या 36 धावा आहेत. आतापर्यंत हायेस्ट स्कोर. 34 वर खेळतोय विश्वजित ठाकूर. विकी स्विच इट. गॅप शोधलेली आहे, पण मात्र अगदी थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. काय क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. बहुमूल्य अशा 3 धावा वाचवतोय. एक क्षण असा वाटला हेमंत की पोहोचू शकणार नाही, पण संघासाठी 3 धावा वाचवतोय. अद्भुत फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग मतीन खान याची. जवळजवळ 20 ते 25 पावलं लांब धावत गेला होता बॉल अडवण्यासाठी आणि खरोखरच ह्या 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत आपल्या टीमसाठी मतीन खान याने. डेफिनेटली स्क्वेरिश थर्ड मॅनला होता आणि जवळपास पॉइंटला गेला होता मतीन खान. विकी स्विफ्टच्या अंदाजाने फटका खेळलेला, मात्र प्लेसमेंट चांगला नाही. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल, ती अक्षय भोईरियास, आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 10च्या सरासरीने 40 धावा जमवल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे हेमंत. आणि आय थिंक मॅगी 11 हा संघ 65+ कडे पाहत असणार आहे. 65 धावा व्हायला पाहिजे, तर एक थोडासा मानसिक दबाव देऊ शकेल मॅगी 11 टीम SK नवाब स्पोर्ट टीम समोर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, 10च्या सरासरीने या धावा बनवलेल्या आहेत. ही पार्टनरशिप आपण बघतोय, 40 धावांची पार्टनरशिप. 35 वर बॅटिंग करतोय विश्वजित ठाकूर. 15 बॉलचा सामना केलेला आहे. अक्षय भोईर खेळतो वैयक्तिक 4 वर 6 बॉलचा ज्याने सामना केलेला आहे. 36 धावा इंडिव्हिज्युअल स्कोर या BPL सीझन 6 मध्ये हायेस्ट स्कोर आहे कल्पेश बबलूच्या नावावर, आणि त्याचा रेकॉर्ड ब्रेक करतो की नाही या आजच्या रात्रीमध्ये ते बघायचं विश्वजित ठाकूर. बॉलिंग ट्रॅकवर बघूया कोणता गोलंदाज येईल चौथं 5वं षटक टाकण्यासाठी. किरण मडवी येतोय आणि किरण मडवीने सुद्धा आज एक रेकॉर्ड केलेला आहे. पहिल्याच मॅच मध्ये डबल विकेट मेडन ओव्हर टाकलेली आहे किरण मडवी याने. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे किरण मडवी SK नवाब स्पोर्ट टीमचा. किरण मडवीने एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलेला आहे, कारण गोलंदाजी खूप छान केलेली आहे, त्याचबरोबर बॅटिंग फलंदाजी सुद्धा खूप छान केलेली आहे. अक्षय भोईर इज ऑन स्ट्राइक. किरण पहिला बॉल घेऊन जाईल लेफ्ट आर्म
ओव्हर द स्टंपने. ओ चांगला फटका आहे, उचलून खेळलाय, लॉफ्ट केला हवेमध्ये. हो बॉल अडवला जातोय. काय जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय वाईडिश डीप मिड विकेटच्या खेळाडूच्या हातामधून. जवळपास संघासाठी 5 धावा वाचवतोय. एक क्षण असा वाटला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल वाईड ऑफ लॉंगॉनला. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय क्षेत्ररक्षक बाबा त्या ठिकाणी आहे. वाईड ऑफ लॉंगॉन मधून जवळपास स्टेटर लॉंगॉनला आला होता आणि आपल्या संघासाठी उपयुक्त बहुमूल्य अशा 5 धावा वाचवतोय. फक्त एकच रन मिळते. चेक केलं जाईल, बाउंड्री सुद्धा चेक केली जाईल. ज्यावेळेस बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता बाबा याने. हे पंच तिसऱ्या पंचांची मदत घेणार आहेत. ऑन फील्ड अंपायर मुन्ना पठाण या ठिकाणी इशारा करतायत तिसऱ्या पंचांकडे. काय जबरदस्त सेफ. फक्त एकच धाव. जंप मारून हा बॉल अडवला होता. जबरदस्त फिल्डिंग. 100% एफर्ट देताना दिसतोय तिथला खेळाडू बाबा. आणि अशाने गोलंदाजाचं मनोबल अतिशय वाढते. किरण मडवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल आणि अशा प्रकारे विकेट. क्लीन बॉल चुरमेने फलंदाज विश्वजित ठाकूर इज आउट. यस, ज्या विकेटची आवश्यकता होती ती किरण मडवीने मिळवून दिलेली आहे. क्लीन बोल्ड केलेला आहे. खरं तर असं वाटलं होतं विश्वजित ठाकूर आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये जागेवर थोडा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. अतिशय चांगली डिलिव्हरी. बेल्सला ट्रेप करून बॉल सरळ जातोय आणि एक मोठी विकेट मिळालेली आहे. किरण मडवी याला विश्वजित ठाकूर याला तंबूमध्ये परतवलेला आहे. विश्वास जाधव बॅटिंगसाठी येतो क्रमांक 4 वर. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. 25 मिनिटाच्या आतमध्ये पहिली 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. या सर्कल मध्ये 4 खेळाडू जे आहेत ज्यामध्ये एक शॉट फाइंड, एक शॉट थर्डमॅन, एक बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आहे. त्यानंतर एक कवचच्या दिशेने फिल्डर दिसतोय. डीप मध्ये फिल्डर पाहिला आपण, डीप मिड विकेट आहे. त्यानंतर एक वाईडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफला फिल्डर आहे. इनफॅक्ट खेळाडू येतोय. विकी यादवच्या बदल्यामध्ये सूरज पास्ते हा इम्पॅक्ट खेळाडू यावेळेस फील्डवर येताना दिसतो आपल्याला. हे सुद्धा बीपीएल मध्ये आपण बघतोय, कारण बीपीएल ला एक नामांकित स्पर्धा म्हटली जाते आणि पूर्ण इंटरनॅशनल लुक दिलं जाते या स्पर्धेला. किरण मडवी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सफल झाला होता, हुक केले बॉलला. डीप बॅकवर्ड ऑफ द स्कॉरलेसच्या दिशेने 2 फिल्डर आलेले आहेत. फिल्डिंग तर चांगली आहे. थ्रो होईल स्ट्रायकिंग एंडला, मात्र त्या अगोदर 2 रन्स पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 43 रन. येस, शफल क्रॉस झाला होता. उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खरं तर हुक करायचा होता, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअरला गेला किंवा डीप स्क्वेअरला गेला नव्हता, तेव्हा सुदैव म्हणता येईल. तोपर्यंत मात्र 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. पुढील बॉल किरणचा. ओ वाईट यॉर्कर. यावेळेला जसा बॅटर शफल झाला होता, बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी केली किरण याने. बॅकलिपला खाली येऊन खेळला जातोय. फक्त एकच रन मिळते. जबरदस्त गोलंदाजी किरण याची. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचतोय 4-4 44 वर. 44 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 बाद 44. या मॅच मध्ये अक्षयच्या बॅट मधून जास्त धावा येताना दिसत नाही आहेत. हा बॉल सोडून दिला होता. जज करण्यामध्ये थोडासा चुकला असं वाटलं अक्षयला की हा बॉल जास्त बाहेर जाईल. अगोदरच शफल झाला होता अक्षय. हा डॉट बॉल जातोय आणि किरण हा एक चतुर गोलंदाज आहे. बॅटरला रीड करून गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा किरण मडवी.
स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेला रनआउटची सुद्धा संधी आहे आणि विकेट जाईल. फलंदाज अक्षय भोईर होतोय बाद. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मॅगी 11 टीमचा स्कोर आहे 44 वर 3 विकेट. येस, या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण या षटकामध्ये ज्या धावा दिलेल्या आहेत फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. किफायती गोलंदाजी. किफायती गोलंदाजी बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार आपण जर केला तर किफायती गोलंदाजी आजी चामुंडा वासच्या नावावर आहे. 8 षटके गोलंदाजीमध्ये तब्बल 19 धावा देऊन 8 फलंदाज बाद केले होते. यस, झिम्बाब्वेच्या विरुद्ध. अंतिम षटक आणि बॅटिंग करण्यासाठी येतोय साहिल पाटील. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. साहिल पाटील नवीन बॅटर आलेला आहे. कमीत कमी 12 ते 15 रन्स यायला पाहिजे. आणि गोलंदाजीसाठी साकिब खान. मागच्या मॅचचा विचार जर केला आपण केला तर साकिब खान तितका प्रभावी ठरला नव्हता. साकिब यावर मात्र हुक करण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस झाला होता. मी झाला फलंदाज. चांगला फटका खेळण्यासाठी एक उपयुक्त बॉल जरूर होता, मात्र बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. शफल क्रॉस जरूर झाला होता फलंदाज. पुन्हा एकदा उजेष्ठ्या बाजूने खेळण्याचं धावबाची शक्यता आहे. आणि फलंदाज धावबाद. असं वाटलं की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता नॉन स्ट्राईकचा फलंदाज. धावचिचुर्वेने बाद होतोय. चांगली गोलंदाजी शाकिब खान याची. साहिल पाटील आय थिंक येस येस येस, डायमंड डकवर बाद झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा चेंडू न खेळता साहिल बाद झालेला आहे. इट्स अ डायमंड डक. अगेन्स्ट द टन बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज. आता मात्र बॅटिंगसाठी येतो दैवत. दैवतला बॅटिंग करण्याची संधी किती मिळते हे फार महत्वाचं आहे, कारण 2 डॉट बॉल झालेले आहेत. साकिब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट रन अप, लेफ्ट आर्म, स्टेप आउट आणि अगदी मिड ऑफच्या वरून अप्रतिम फटका. लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. आणि याचबरोबर 50चा आकडा पार होते. 50 धावा पूर्ण होत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट गेला होता. जबरदस्त फोर्सिंग शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून. लॉंग ऑफ नाही आहे आणि त्याचा फायदा उचलला फलंदाज विश्वासने. षटकार ठोकलाय. साकिब फुल टॉस, मात्र चेंडू हवेत आहे. रिव्ह्यू घेतला जातोय. आय थिंक बिमर साठी रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटर घेत आहेत. हाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. 2 धावा तर पूर्ण झालेले आहेत. फुल टॉस बॉल मात्र कमरेपेक्षा उंच आहे की नाही चेक केलं जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS मागणी फेअर डिलिव्हरी. 2 रन्स मात्र मिळतात. 2 ने टीमचं टोटल झालेले स्कोर बोर्डवर 52 रन्स. साकिब पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूचा प्रहार केलेला आहे.
चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सातत्याने पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळते बॅटरला. खराब बॉल, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज विश्वास जाधव याने. ताकदवर शॉट बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या बाहेर, सरळ 6 रनसाठी षटकार. आतापर्यंत पाहतोय आपण 2 षटकार हे म्हणजे बघितले आपण ते लॉंग ऑफच्या वरून मारलेले आहेत. विश्वास जाधव इज ऑन फायर. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 58 धावा झाल्या आहेत. 58. आपण सांगितलं होते की 65 प्लस कडे 5 असणार आहेत. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. साकिब पुन्हा स्टेप आउट ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीप मधून 2 क्षेत्ररक्षक येतात. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. म्हणजे 59 धावा झालेल्या आहेत आणि 60 धावांचं लक्ष असणार आहे. साठ धावा व्हायला पाहिजे, त्यांनी 60 धावा आलेल्या आहेत. नक्कीच धावफलकावर 58 59 झालेले आहेत. 60 धावांचं टार्गेट असेल. आणि खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवळी सर, सिद्दीक भाबे सर, अजय घरत अँड अल्ताफ बाली सर, BC4 ज्यांनी BPL सीझन 6 मध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. यस 59 धावा झाल्या. 60 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय याचं अगदी धावतं वर्णन करण्यासाठी, विवरण देण्यासाठी, अगदी शेवटच्या आजच्या दिवसाची शेवटची इनिंग याचं विवरण देण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील जे सहकारी समालोचक. एक ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सिद्दीकजी भाबे, त्याचबरोबर सदाबहार कॉमेंटेटर, 3-in-1 कॉमेंटेटर अजय घरत. धन्यवाद डॉक्टर गवली सर, धन्यवाद हेमंत पाटिल, वॉइस ऑफ कॉमन. हेमंत पाटिल ने आज एक दिन के लिए बीपीएल में रंग भरा. मज़र खान वहाँ पे मौजूद हैं. मज़र, इससे पहले कि दूसरी इनिंग की शुरुआत हो, हेमंत पाटिल से रिक्वेस्ट है कि हम आपका सत्कार सम्मान करने जा रहे हैं. इट्स ओवर टू यू मज़र खान. मेरे साथ सदाबहार कमेंटेटर अजय घरत जुड़ चुके हैं. 60 का लक्ष्य है. 16 डिग्री सेल्सियस इस वक्त भिनार में डीडी ग्राउंड पे तापमान बताया जा रहा है. टीम इंटर होती भी वहाँ यस ग्रैंड एंट्री होती भी टीम मैगी 11 की. टीम मॅगी 11 साठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये विजय प्राप्त करता आलेला नाही. या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण बघतो की त्यांनी धावसंख्या तर चांगली फलकावर लावलेली आहे, परंतु गोलंदाजांवर देखील मोठी जबाबदारी असणार आहे. मागच्या मॅचमध्ये देखील मोठी धावसंख्या फलकावर लावली होती, परंतु त्या और धावांचं संरक्षण करता आलं नव्हतं. बैक टू बैक एसके नवाब के दोनों ओपनर्स बीच मैदान पे जाते हुए. बीपीएल सीजन 6 की पहली शब का ये आखिरी मुकाबला है. 60 रन का लक्ष्य रखा है. क्लाइमेट अब बहुत ही ठंडा हो चुका है. ऑनफील्ड अंपायर मुन्ना पठान और अंपायर महेंद्र भवर. भिवंडी प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आणि पहिल्या रजनीतील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. दोन्ही सलामीवीर. आइए पहले ही चलते हैं मजहर खान के पास.
60 का लक्ष्य। हाजर अजय मेरे साथ अजय सर जुड़ चुके हैं। अजय घरत थैंक यू सर। कमेंट्री बॉक्स। दोस्तों आज भिवंडी प्रीमियर लीग ओपनिंग डे और आज हमारे बीच में वॉइस ऑफ कॉमन हेमंत पाटिल सर यहाँ मौजूद रहे थे और बहुत ही ज़बरदस्त उन्होंने कमेंट्री की है और अब उनका सत्कार सम्मान यहाँ पर होता हुआ शाहिद खान उन्हीं के हाथों से यहाँ पर उनका सत्कार सम्मान यहाँ किया जा रहा है। खूब खूब धन्यवाद हेमंत पाटिल सर। ओवर टू कमेंट्री बॉक्स। Thank you, Mazhar, and all the best for commentary journey to Hemant Patil. Welcome back. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये मॅगी 11 संघाकरिता इम्पैक्ट प्लेयर को यूटिलाइज किया है मैगी 11 ने। निशांत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये अक्षय भोईरच्या जागेवर विश्वजित ठाकूर पहिल्या षटकामध्ये आपल्याला कदाचित गोलंदाजी करताना दिसेल। सलामीचे फलंदाज ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आराफ शेख आणि त्याच्या समवेत उमर खान। बिल्कुल रिकॉग्नाइज पेयर कह सकते हैं अजय गरत, हम आराफ शेख और उमर खान दोनों ओपनर बीच मैदान पे। फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज विश्वजीत ठाकुर। मैगी के लिए मैच बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि हमने पिछले सीजन में भी अजय देखा था अजय सर कि काफ़ी उथल पथल रही थी और कई 2-2 ओवर के प्री मैचेस खेले गए थे। पॉइंट टेबल पर अगर बराबर पॉइंट्स रहे तो। खेल की शुरुआत विश्वजीत ठाकुर आराफ शेख के लिए। पहली गेंद स्विच हिट, लेकिन ट्रैवल होती भी सीधा लगभग डिपिश गली में, कोई रन नहीं। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फटका चांगला होता, टायमिंग चांगलं साधलं होतं, परंतु गॅपमध्ये बॉलला काढता आलं नाही। विश्वास जाधव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने चांगली बॅटिंग केली। विश्वजित ठाकूरनं देखील अप्रतिम फटकेबाजी केली, 35 धावांचं योगदान दिलं। विश्वास जाधवनं 18 धावा बनवल्या आणि त्यांच्याच खेळच्या जोरावर आपण बघतोय की 59 पर्यंत मजल मारली आहे मॅगी 11 संघाने या मॅच मध्ये। विश्वजीत ठाकुर फील्ड की जमावट पे एक नजर डालते हैं। लगभग ऑफ साइड में कॉर्डन नजर आ रहा है जहाँ पे स्ट्रेटिश मिड ऑफ भी है सर्कल में। फिर रिवर्स खेला है, आपकी बार इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, क्रॉस कर गई, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री, 4 रन। चांगला फटका, हा बॉल थोडासा कमजोर होता। या अगोदर देखील स्विच हिटचा प्रयत्न केला होता, टायमिंग त्याही वेळेला चांगलं होतं, परंतु गॅपमध्ये खेळता आलं नव्हतं। यावेळेला गॅप शोधण्याची फारशी आवश्यकता नव्हती, फुलटॉस बॉल इनफील्डला क्लिअर करायचं होतं आणि तेच केलंय। तिकडे डीपमध्ये कुठलाही फिल्डर नाहीये, चौकार येतोय आणि चौकाराने अकाउंट ओपन होतंय आराफ शेखचं। चौके से खाता खुला है आराफ शेख का, नॉन स्ट्राइक पर है उमर खान। अंपायर मुन्ना पठान पिच में जो ड्यू फैक्टर है उसको दबाते हुए इस मर्तबा तान दी आसमान में, इनफील्ड के ऊपर से खेला है, पीछे खिलाड़ी भी हैं लेकिन छूट गया कैच, टूट गया सपना। अच्छा जज किया था, लगभग उनकी गोदी में कैच आया था। क्षेत्ररक्षणामध्ये चुका या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये देखील आपण बघितल्यात। एसके अँड नवाब संघाकडून देखील काही झेल ड्रॉप झालेत आणि इथे देखील झेल ड्रॉप होताना दिसलाय। 5 पे पहुंचा है स्कोर। आराफ शेख 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं और पहली मर्तबा ठाकुर के सामने उमर खान। ओह बढ़िया गेंद, उछाल कम रहा था वहां पर। खूप चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील आला, अप्रतिम डिलिव्हरी। 5 रन विश्वजीत। गजब का शॉट है ये, गजब का शॉट है। पहले बाउंस पे स्ट्रेटिश लॉन्ग ऑन के बाहर ऑन द राइज खेला हुआ स्ट्रोक, 4 रन। अप्रतिम फटका उमर खानच्या बॅटमधून। या अगोदर खूप चांगला बॉल ज्याच्यावर त्याला बीट केलं होतं विश्वजीतनं, यावेळेला बॉल थोडासा बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न होता, परंतु स्टँड अँड डिलिव्हर अगदी बॉलरच्या डोक्यावरून
समोर मारलाय, वन बाउंस चौकार. 9 पे पहुंचा है स्कोर, 9 विदाउट लॉस. ठाकुर की गेंद स्लॉक स्वीप है, फील्डर पीछे आए हैं. अब की बार गलती नहीं. उमर खान आउट. खूप चांगला झेल तिथे विनय कडून पाहायला मिळाला. खूप जास्त अंतर पुढे धावत जायचं होतं, अंतर कापून काढलं आणि पोहोचला बॉल खाली. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं आणि त्यानंतर आपण बघतोय अगदी सर्कलच्या जवळपास जात असताना हा झेल विनयनं स्वीकारलाय. पहिल्या विकेटचं पतन. उमर खान माघारी परततोय. धावसंख्या 1-9. 1 ओवर की समाप्ति, रन बने 9. 1 विकेट गंवाने के बाद बचे हुए 5 ओवर में 51 रन मैच जीतने के लिए चाहिए. प्रतिषटक 10ची सरासरी सुरुवातीपासून राखायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आलेले आहेत आणि आता 10 पेक्षा थोडी जास्त सरासरी हवी आहे, परंतु महत्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये गमावली गेली आहे उमर खानची. नवीन बॅटर मतीन खान मैदानामध्ये पोहोचतोय. ये आप देख सकते हैं आधा चांद जो अपना सफर खत्म कर रहा है. आशिक बगैर हुस्न जवानी फजूल है, जब शम्मा जल चुकी हो तो परवाना चाहिए, और वादा था उनके रात के आने का है कमर, लो चांद छुप गया उन्हें आ जाना चाहिए. क्या बात है सिद्दीक जी. और जरूरी नहीं कि इश्क जवानी में ही हो, लेकिन ये जब भी होता है इंसान जवान जरूर होता है. हमारे साथ अंगारों पे जलना सीख जाएगा कि बच्चा लड़ कर आएगा तो चलना सीख जाएगा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 1-9. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. ओ स्विचिटचा चांगला वापर, जबरदस्त टायमिंगच्या जोरावर बॉल फेकलाय कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. आराफच्या बॅट मधून येतोय षटकार. पहले ही मन बना लिया था वहां पर आराफ शेख ने. आइए देखते हैं क्या गजब का स्विच हिट, स्वीट भी था. पोजीशन किया था मानो बाएं हाथ का बैट्समैन हुक शॉट खेल रहा हो. खूप सुंदर टायमिंग. खरं तर बॉल थोडासा डाव्या यष्टीच्या रोखानं टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं, परंतु तेथून खेचला. यावेळेला डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल, स्वीप लगावण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटचा स्पर्श झालाय. कमजोर बॉल होता, त्याचा फायदा घेता आला नाही. यस, बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श आपण बघतोय. विकेट किपरच्या बाजूने बॉल निघाला, मात्र शॉर्ट फाईन लेग थोडासा फाईन उभा आहे, त्या फिल्डरला बीट करता आलेले नाही. धावसंख्या 1-15. टार्गेट आहे 60 धावांचं या मॅच मध्ये. SK and नवाब स्पोर्ट्स समोर खूप चांगली कामगिरी SK and नवाब संघाची आपण बघितले. या अगोदरच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवलाय आणि दुसरीकडे मॅगी 11 संघ आहे. 2 सामन्यांमध्ये ते पराभूत झालेत, त्यामुळेच त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा स्विचिटची तयारी होती, परंतु हा बॉल जाणून बुजून डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय ज्ञानेश्वरनं आणि आता DRS ची मागणी फलंदाज करतोय. मेरे ख्याल से पहले ही अपनी स्टांस को बदल दिया था वहां पर. देखना है कि तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. गोलंदाजाने फार लवकर बघितलं होतं की फलंदाज स्विच इट करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळेच बॉल डाव्याच्या बाहेर फेकला. वेगाने टाकलेला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेला सोडून दिलाय. वाईटचा इशारा करतायत पंच. एक मोठा फटका सुरुवातीलाच आलेला आहे या षटकामध्ये. आराफच्या बॅट मधून 11 वर खेळतोय. संघाची धावसंख्या 1-17. ओहो, जबरदस्त फटका. आणखी एक स्विच हिट आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. अद्भुत शॉट. इस तरह की कंडीशन में और इस तरह के क्लाइमेट में ये शॉट बताता है कि आराफ शेख का कॉन्फिडेंस कितना ऊपर है बल्लेबाजी का. 16 धाव्या धावफलकावर होत्या या बॉल पूर्वी.
आणि आता हा षटकार आलाय 22 धावा धावफलकावर लागतायत चांगल्या टच मध्ये आराफ शेख. आणि आराफ जेव्हा जेव्हा BPL मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे त्याने आपलं 100% योगदान नेहमीच देण्याचा प्रयत्न केलाय. आखो टप्प्याचा बॉल शॉट अंपोल आणखी एक जबरदस्त फटका बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. Clever batting. This is the clever batting from All India icon Araf Sheikh. Look at that. Used his back foot, angling his body and pulled as ball. Couple of bounces cross the square leg boundary for 4. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आराफ शेख खूप चांगली फलंदाजी आक्रमकता आराफ शेखची आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल्सचा फक्त सामना केला 21 वर खेळतोय ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार यांचा समावेश. संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावले जाऊन पोहोचले 26 वर. येथून आणखी 34 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता SK अँड नवाब स्पोर्ट्सला. पुढचा बॉल फुल टॉस आहे. ओहो काय फटका सजवलाय फॉलिंग स्विच हिट षटकार. स्लीपिंग कह सकते हैं, फॉलिंग कह सकते हैं. ये देखिए क्या गजब का शॉट खेला और शॉट जब उन्होंने खेला तो जरा उनकी पोजीशन देखिए. ये देखिए बाद में 1-2 पलटी खाए लेकिन गेंद को भेज दिया 6 रन के लिए. अटैक भी किस पे किया है? ज्ञानेश्वर शिल्के पे, जो अब तक बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे थे. मंचाबाई गुळवी यांच्या बॅनरला हिट करणारा तो फटका होता षटकार. पुन्हा एकदा पाहूयात रिप्ले मध्ये. यस, हमारे थर्ड प्राइज स्पॉन्सर हैं मंचा गुलवी साहब, जिनके बैनर को हिट करता हुआ ये रिवर्स शॉट. अप्रतिम फटकेबाजी पॉवर प्लेच्या दरम्यान. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/32 मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे या मॅच मध्ये SK अँड नवाब स्पोर्ट्स संघ. उर्वरित 4 ओव्हर्स मध्ये फक्त 28 धावांची आवश्यकता. 4 ओवर में 28 रन चाहिए. आराफ शेख के काफी तीखे तेवर लग रहे हैं. जितनी ठंडी बढ़ रही है उनके बल्ले में उतनी गर्मी लग रही है. BPL का ये आखिरी मुकाबला है. कल ठीक 12 बजे पहला मुकाबला आप देखेंगे. तमाम टीमों को पहुंचना है. हमारे कमेंटेटर्स, अंपायर्स, टेलीकास्ट टीम और हमारे वॉलंटियर्स. विश्वजीत ठाकुर इस मरतबा लेट कट किया है, बहुत ही खूबसूरती के साथ गैप में खेला हुआ स्ट्रोक है, अब जाकर उठाया है. अच्छा शॉट खेला था मैन ऑफ क्राइसिस मतीन खान ने. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा येथे वापर करत असताना मतीन खान डेफ टच चेंडूला येऊ दिलं होतं. फार उशिरा हा फटका खेळला. दिशा दाखवली. शॉट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दरम्यान गॅप शोधला होता परंतु चांगलं क्षेत्रक्षण. बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू आधी पोहोचला, पायाने अडवला आणि त्यानंतर दुसऱ्या फिल्डरने उचलून फेकला बॉल. 33 पे पहुंचा है स्कोर. विश्वजीत ठाकुर पहले ओवर में 9 रन देकर 1 विकेट लिया था. आराफ शेख के लिए कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं आराफ शेख. इस मरतबा बहुत ही दिलकश ड्राइव था, थोड़ा बहुत हवा में भी था, अपिच शॉट था. 2 रन आते हुए एक आ निकली थी ठाकुर के मुंह से. बॉल हवेत होता. थोडासा दुरून खेळला होता, जास्त शक्तीचा वापर केला नाही. एक प्रकारे फटका चेक केला होता अपिश, परंतु इनफिल्डला क्लिअर केलंय. ओव्हर पॉइंटला जो खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून बॉल काढला आणि पुन्हा एकदा 2 धावा. प्रयाग माळीनं याअगोदर तो चौकार वाचवला होता थर्डमॅन रिजन मध्ये, त्याच्याच डोक्यावरून हा बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते. अब ड्यू फैक्टर ज़्यादा नज़र आ रहा है और मैदान में भी अब धुंध नज़र आ रही है. धुंध से मुझे याद आया कि हर तरफ धुंध है. चराग है न जिगनू कोई, कौन पहचानेगा बस्ती में अगर जाऊंगा. विश्वजीत ठाकुर लंबा हिट लेने की कोशिश, बल्ले के अंदर लगी.
लुढ़क कर पहुंची मिड विकेट पे 1 रन। समीकरण सोपं होत चाललेलं आहे एस के अँड नवाब स्पोर्ट्ससाठी. 21 बॉल्समध्ये फक्त 24 धावांची आवश्यकता आहे. 9 विकेट्स हातात. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये टीम एस के अँड नवाब. विकेट्स काढाव्या लागतील. काही डॉट चेंडू देखील टाकावे लागणार आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजीची आवश्यकता आहे मॅगी विश्वजीत. 11ला. ओह, फिर से लेट कट। मतीन खान की तरफ से क्लोज ऑफ बॉडी खेला था, 1 रन। विट नव्हती आणि त्यामुळेच त्या शॉर्ट थर्डमॅनला बीट करू शकला नाही. या बॉलवर मतीन मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. देखिए, ज्यादा सर्दियों में तेज गेंदबाज के लिए क्रैम्प्स के भी मसले आते हैं। आपकी बार फ्लिक वर्क कर दिया है, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन। आराफ शेख को फर्क नहीं पड़ता है कि क्लाइमेट कैसा है और कंडीशन कैसी है। जबरदस्त फटका होता हा. फ्रंट फुटला थोडासा पुढे काढत असताना मनगटी प्रहार केलाय आणि अचूक टायमिंग साधलंय. पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. थोड़ा आगे रख दिया था वहां पर विश्वजीत ठाकुर ने। पेस उनको अच्छा है और यही कारण है कि गेंदबाजी अगर पेस में होती है और आप गलती करते हैं तो फिर यही नतीजा निकलता है। वैसे भी यॉर्कर डालने में 2 धारी तलवार ही रहती है। अगर जगह पे गिरा तो ठीक, वरना बल्लेबाज उसको जगह पे भेज देता है। कमालीची इनिंग्स या ठिकाणी साकारत असताना आपल्या टीमसाठी आराफ शेख. हा चौथा षटकार आराफच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 43. एका गड्याच्या मोबदल्यात विजयाकडे मार्गक्रमण करताना दिसतोय एस के अँड नवाब संघ. फक्त 17 धावांची आवश्यकता. 19 बॉल्स बाकी. इस मरतबा बहुत ही दिलकश ड्राइव, बिल्कुल आंखों के नीचे। कमाल की फील्डिंग डीप एक्स्ट्रा कवर में, झपटे थे गेंद पर। एक बात है, इसके नवाब स्पोर्ट्स अगर ये मुकाबला जीत जाएंगी तो फिर उनकी पक्की पोजीशन हो जाएंगी ग्रुप ए में। कारण या अगोदर 2 पैकी 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि आता सलग 3ऱ्या विजयाकडे ते मार्गक्रमण करतायत. 13 बॉल्समध्ये 37 वर आराफ शेख. 3 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या 1 बाद 44. फक्त 16 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. और दूसरा फैक्टर है कि 9 विकेटें हाथ में। स्थिती फार भक्कम आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतंय. आणि स्कोअर कॅम्पॅरिझन आपण बघितला तर मॅगी 11ने फक्त 27 बनवल्या होत्या पहिल्या 3 ओव्हर्समध्ये. एकच विकेट त्यांनी देखील गमावला होता. परंतु प्रत्युत्तरात आपण बघतोय धावसंख्या फार चांगली आहे, 44 आणि एकच विकेट. एस के अँड नवाब संघ 60 धावांचा पाठलाग करत असताना 13 बॉल्समध्ये 37 नाबाद आराफ. उमर खानने 4 धावांचं योगदान दिलं आणि 2 धावांवर मतीन खेळतोय. गोलंदाजी विश्वजित ठाकूरचा स्पेल संपलाय. 21 धावा खर्च केल्या 2 ओव्हर्समध्ये. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. ज्ञानेश्वरने 1 षटक टाकलंय. 23 धावा तब्बल त्याने खर्च केल्या. गोलंदाज फारसा प्रभाव टाकताना दिसलेले नाहीत पहिल्या 3 षटकांमध्ये. गोलंदाजीसाठी कपिल केणे येतोय. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय आराफला. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आतापर्यंत या स्पर्धेतील आराफच्या नावावर. हलक्या हातानं टर्न केलाय ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर नाहीये. सर्कलच्या आतमध्ये आहे बॉल. स्वतः गोलंदाज गेलाय तेथे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. अप्रतिम फलंदाजी. क्या सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं इस वक्त आराफ शेख। सॉफ्ट हँडनं खेळला होता. त्याला माहिती आहे की डीपमध्ये आहेत तिकडे फिल्डर आणि तो धावतो देखील चांगला. पार्टनरने देखील चांगली साथ दिली मतीननं. कल्पकता आपल्याला पाहायला मिळते आराफ शेखची. त्याची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. ह्या वेळेला मात्र फिल्डर फार वेगानं पोहोचलाय प्रयाग बॉलवर. डीपमधून आला. एकच धाव आणि सिंगल डबलने देखील सामना आपल्याला जिंकता येऊ शकतं हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आराफ शेख आणि मतीन खान यांना. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 47. एका गड्याच्या मोबदल्यात पुढचा बॉल फेस करेल फलंदाज मतीन खान. मतीननं देखील मागच्या मॅचमध्ये चांगले फटके खेळले होते. चांगली इनिंग्स त्याची पाहायला मिळाली होती. देखिए, इंटरेस्ट ये है कि 42 पे बल्लेबाजी कर रहे हैं आराफ शेख
और जीतने के लिए चाहे 40 पे 13 रन। हा बॉल डाव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर वाईड. येस, अर्धशतक झळकावण्याची संधी आराफकडे जरूर आहे, परंतु सध्या स्ट्राइक मतीन खानकडे. कहा जाता है कि प्ले फॉर साइड नॉट प्ले फॉर सेल्फ, और वहीं कुछ आराफ शेख को ये फिक्र नहीं कि उनका अर्धशतक हो या ना हो, वो साइड के लिए खेल रहे हैं. पिकअप शॉट मतीन खानच्या बॅट मधून अगदी वेकेंट एरियामध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वन बाउंस चौकार. स्ट्रॉन्ग जोन है मतीन खान का, ये बहुत देर से उस शॉट को खेला है उन्होंने. काही वेळापूर्वी आम्ही मागे बसलो होतो, तिथे आराफ शेख देखील होता आणि माझ्याशी बोलताना तो मला बोलला देखील की BPL मध्ये अर्धशतक ठोकण्याची त्याची फार इच्छा आहे. आणि आता ती संधी आहे, परंतु आता हा चौकार आलाय मतीनच्या बॅटमधून, पण कदाचित अर्धशतक होऊ शकणार नाही. पण बघायचं आहे, अजूनही आपण बघतो 8 धावांची आवश्यकता आहे आणि जर समजा या ओव्हरमध्ये सिंगल आली, नंतर त्याने 2 मोठे फटके खेळले तर अर्धशतक होऊ शकतं. पण सध्या मतीनकडे स्ट्राइक. धावसंख्या 52, फक्त 8 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड द विकेट. जागा बनवली आहे, ड्राईव्ह केलाय बॉल ऑन साइडला. सिंगल, यस सिंगलच मिळणार आहे. ओहो, ओव्हर थ्रो, परंतु बॅकअप करण्यासाठी फिल्डर आहे विकेट किपरच्या मागे. तर ज्या सिंगलचा मी उल्लेख करत होतो ती सिंगल तर आली आहे आणि आता स्ट्राइक आराफकडे. ही इज ऑन 40. क्या सिक्सर और बाउंड्री की चौकार आणि षटकार एक ही बात है. ये कमेंट्री में होना चाहिए. मैं कह रहा हूं कि आधा गिलास भरा हुआ है, अजय कह रहे हैं आधा गिलास खाली है. दोनों सूरतें हैं, सिक्सर एंड बाउंड्री एंड सिक्सर. सामन्याचा निकाल जवळपास स्पष्ट झालेला आहे आणि आता हेच पाहणं रंजक ठरणार आहे की आराफ शेख आपला अर्धशतक कंप्लीट करेल की नाही. 15 बॉल्समध्ये 40 वर खेळतोय. 7 धावांची फक्त आवश्यकता आहे विजयाकरिता. 7 रन चाहिए मुकाबले को जीतने के लिए. डगआउट से भी कुछ आवाजें आ रही है, लगा दो भाई. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील आणि पंचांनी ते अपील उचलून धरलंय, परंतु लगेचच DRS ची मागणी करत असताना आराफ शेख. आपले चौकार षटकार राहिले बाजूला सिद्दीकजी. इकडे टीव्ही पंचांना व्यस्त करण्यात आलेला आहे. देखना है कि तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं. DRS LBW के लिए यूज किया है वहां पर, और आपने ऑनफिल्ड पंचांचा निर्णय तर आउट आहे, परंतु आता बघायचंय थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय. ह्या इनिंग्स मध्ये स्विच इट फार चांगले त्याने सजवलेत. एकापेक्षा एक सरस फटके आराफच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. राऊंड द स्टम्प्सने हा बॉल टाकला होता कपिलनं. अगदी फुलर लेनचा बॉल.
थर्ड अंपायरचा निर्णय नॉट आउट. रिव्यू सक्सेस. थोडासा हाताला स्पर्श बॉलचा झालाय. त्यानंतर तो बॉल पायावर आदळलाय. सुरक्षित आहे फलंदाज आराफ शेख. धावसंख्या 1 बाद 53. आणि येस, बॉलची पिचिंग देखील आउटसाइड लेग स्टंप होती, जे आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. 1 to go. नींद का खुमार इस वक्त नजर आ रहा है. ये देखिए जिस तरह से नॉट आउट घोषित दिया है अंपायर ने. 1 to go. कपिलच्या षटकातील हा शेवटचा बॉल. विजयासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. 13 चेंडू शिल्लक. स्टेप्स मध्ये चुकलाय कदाचित तेथे गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जात असताना कपिल केणे. आराफकडे स्ट्राईक. ओहो, सोडून दिलाय डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईड. वैसे भी अर्धशतक तो होगा ही नहीं, चाहे शॉट कोई भी आए. 6 रन चाहिए. दिशा दिली बॉलला. सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना पुढच्या षटकासाठी आराफ शेख. संघाची धावसंख्या 55. एका गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल्समध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता विजयाकरिता SK एंड नवाब संघाला. आराफ शेख ऑन 41. अभी भी अजय का एक मौका है. चौका लगा के बड़ा शॉट खेलते हैं तो, क्योंकि 42 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 2 चौके भी लगाते हैं. 41 पे 41. थोडासा वेळ घेतोय आराफ, कारण त्याला माहिती आहे संघाची स्थिती अतिशय भक्कम आहे. 12 चेंडू अजूनही त्यांच्याकडे शिल्लक आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता जर एक चौकार आणि एक षटकार त्याने ठोकला तर त्याचं अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं. गोलंदाजीसाठी निशांत आलाय आणि निशांत आराफ शेखची विकेट काढणार का, हा देखील प्रश्न आहे. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंटला एक फिल्डर आहे आणि बाकीचे खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनवर पाहायला मिळत आहेत. जागा बनवली आहे. जबरदस्त फटका हॅमर केलाय. बॉल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. स्कोर्स आर लेवल्ड. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे आणि आराफला अर्धशतकासाठी आता 5 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवर जर त्याने षटकार ठोकला तर जरूर दोन्ही गोष्टी होतील आणि तो प्रयत्न असेल असं मला तरी वाटतंय. Superb innings so far from Araf Sheikh. 45 of just 18 deliveries. चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस त्याने पाडला या इनिंग्स मध्ये. खूप टफ कंडिशन्स मध्ये ही इनिंग्स त्याची आपल्याला पाहायला मिळते आणि तसं बघायला गेलं तर अर्धशतक तो डिझर्व करतोय, पण आता विजयासाठी फक्त हवी आहे 1 धाव. निशांत पुढचा बॉल घेऊन राईट अमोर द विकेट. लॉफ्ट केलाय. सुंदर फटका आणि बॉल सीमारेषा पार. डगआउटला सलामी दिली. षटकार. अर्धशतक देखील कंप्लीट झालंय आराफ शेखचं. त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि SK नवाब संघानं हा सलगचा 3रा विजय संपादित केलाय. ग्रेट परफॉर्मन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम SK एंड नवाब स्पोर्ट्स एंड हार्ड लक मैगी 11. BPL सीजन 6 का पहला अर्धशतक आराफ शेख के नाम. And no words for guessing. The man of the match awards goes to Araf Sheikh, who made not out 51 runs and claim 1 wicket. आज रात के आखिरी पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर हम बढ़ रहे हैं. आराफ शेख इज द मैन ऑफ द मैच.
इस वक्त प्रेजेंटेशन पार्टी को ज्वाइन करने जा रहे हैं हमारे मेहमान। आराफ शेख, आपको भी आना है। बीपीएल का पहला अर्धशतक बहुत ही ज़बरदस्त अंदाज में खेला है वहाँ पे आराफ ने। आइए आराफ शेख एंड कॉन्ग्रेचुलेशन नूरुल एंड शेख शहजाद खान and his team. मैं शाहिद खान, असरार अंसारी, इम्तियाज पापा और रजी कुवारी इन चारों से रिक्वेस्ट करता हूं कि आपको प्रेजेंटेशन पार्टी का हिस्सा बनना है। रजी कुवारी, इम्तियाज बापा गोल्डन आर्म्स, शाहिद खान, असरार अंसारी, प्लीज आप लोगों को आ जाना है। आराफ शेख, मैन ऑफ द मैच, आपको आना है। वेलकम शाहिद खान, वेलकम रजी कुवारी, वेलकम असरार अंसारी एंड वेलकम गोल्डन आर्म्स इम्तियाज पापा। आराफ शेख, प्लीज आराफ शेख थोड़ा जल्दी आ जाइए। वेल प्लेड। फर्स्ट बीपीएल 50 hits by Araf Sheikh, not out 51 runs and claim 1 wicket. आइए आराफ शेख, सबसे पहले आपको गिफ्ट हैम्पर देने जा रहे हैं शाहिद खान, जो बाकर सैयद स्पॉन्सर हैं। BC4 का मेडल भी आप पहनाएंगे शाहिद खान आराफ शेख को। हालांकि शाहिद खान के पसंदीदा खिलाड़ी भी हैं। इम्तियाज पापा के हाथ से हम रिस्ट वॉच दे रहे हैं, जो हमें स्पॉन्सर किए भावी नगर सेवक विकास बाफना जी ने। आमदार, हैट्रिक आमदार महेश चोगले साहब और बीजेपी प्रेसिडेंट रवि सावंत साहब की तरफ से दिया जाने वाला एक चेक और 2000 कैश। और आखिर में गुलजार अहमद सिद्दीकी स्पॉन्सर ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देने जा रहे हैं रजी कुवारी। रजी कुवारी, बहुत बहुत शुक्रिया तमाम मेहमानों का हमसे जुड़ने के लिए। फर्स्ट ऑफ ऑल मैनी कॉन्ग्रेचुलेशन। अर्धे शतक भी जरा, कंडीशन बहुत खराब थी, लेकिन टीम लगभग क्वालिफाई हुई है। कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि 3 साल से मैं ट्राई कर रहा हूँ क्वालिफाई करवाने के लिए, लेकिन टीम हो नहीं रही थी। तो इस मैन ऑफ द मैच को और जीत को किसके नाम डेलीगेट करें? जो मेरे साथ लड़का आया है, मेरे पीछे बहुत मेहनत करता है, मेरे को 1.5 घंटा बॉलिंग करता है थ्रोअर से, उसको डेडिकेट करूँगा। क्या नाम है? अक्षय चौरसिया। क्या बात है। ये थे आराफ शेख। आज का शेड्यूल बीपीएल का ही खत्म होगा। कल ठीक 12 बजे हम आप